परत येणं शक्यच नव्हतं. वणवण फिरत राहिले काही वर्ष. पण तो वरचा आहे ना, त्याचं सगळ्यांकडे लक्ष असतं. एक दिवस तो धावून आला माझ्या मदतीला राधाच्या रूपात. आणि मला चप्पल मिळालं. पण मला माहित नव्हतं की विराजदारांपासून जेवढं लांब जाण्याचा प्रयत्न करत होते तेवढी जवळ येते म्हणून. आणि राधाचं सुद्धा विराजदारांकडे येणंच नशिबात होतं. हॅलो. हां, हे बघ, घरात कुठे माल ठेवलाय ते मी तुला सांगितलेलं आहे. तिथनं तो माल उचल. तो कुठे घेऊन जायचा आहे हेही तुला माहिती आहे. काम लवकरात लवकर व्हायला हवं, कळलं ना? काय? मी तुमची आता साथ देणार नाही. डोकं बिकं फिरलंय का तुझं? तुम्हाला जे समजायचंय ते समजा. आत्तापर्यंत बायको म्हणून तुमची साथ दिली, पण आई म्हणून मी खोटी ठरले. ते तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे आज मला एवढं मोठं पाप करावं लागतंय. अजून पाप करावी लागणार आहे, कारण त्यातच सगळ्यांचं भलं आहे. त्यामुळे हा ड्रामा बंद कर आणि तयार राहा. काय ग, तुझा पोरांमध्ये जीव आहे ना? मग त्या पोरांचा जीव वाचवण्यासाठी थोडंसं पाप करावं लागलं तर चांगलीच आई ठरणार आहेस तू. त्यामुळे या पोरांचा जीव वाचवण्यासाठी काही करायला तयार राहा. मी सांगीन ते करायचं.